सिलेबसला स्टार्ट करण्यापूर्वी तुम्हाला एक गोष्ट आवर्जून या ठिकाणी मी सांगतो की ज्या व्यक्तीला गणित चांगलं येतं, माझं वाक्य नीट आहे का, ज्या व्यक्तीला गणित चांगलं येतं तो व्यक्ती बुद्धिमत्ता खूप चांगल्या पद्धतीने सोडवू शकतो. वाक्य परत रिपीट करतो, ज्या व्यक्तीला गणित चांगलं येतं तो व्यक्ती बुद्धिमत्ता चांगल्या पद्धतीने काय करू शकतो, सोडवू शकतो. म्हणूनच आपल्याला आता तुमचे डेली आपण काय करणार आहे की गणिताचं एक लेक्चर, एक बुद्धिमत्तेचं लेक्चर आणि अदर बाकीचे जे लेक्चर आहेत ते पण तुमचे जसं मराठी कॉम्प्रिहेन्शन असेल, इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन असेल किंवा इंग्लिश असेल, मराठी असेल, ग्रामर असेल, हा सगळा भाग तुमचा आपण मॅक्सिमम म्हणजे येत्या एक्झाम पर्यंत मॅक्सिमम सिलेबस हा तुमचा काय करून देणार आहे, आपण कंप्लीट करून देणार आहे. पण त्यात सगळ्यात जास्त फोकस जो आपला राहील तो कशाला राहील, गणित आणि बुद्धिमत्ता. बाकीचे लेक्चर सुद्धा होतील पण बाकीच्या लेक्चरचं एवढं काही गॅरंटी नसते की जे शिकवलं ते येईलच. ओके, क्लिअर? इथपर्यंत कोणाला काही डिफिकल्टी, अडचण? चला आपण स्टार्ट करणार आहे गणित. त्यामध्ये आहे बेसिक मॅथमॅटिक्स. बेसिक मॅथमॅटिक्स. आता बेसिक मॅथमॅटिक्स, बऱ्याच लोकांचा प्रश्न असते की आम्हाला गणित खूप अवघड जातं. काय प्रश्न असतो? आम्हाला गणित खूप अवघड जातो. पण तुम्हाला या ठिकाणी आवर्जून एक गोष्ट सांगू इच्छितो की गणिता एवढा सोपा कोणताच सब्जेक्ट नाही. ओके, आता काय आहे त्याचं कारण तुम्हाला मी सांगतो की गणित ज्या लोकांना वाटतं की आपल्याला गणित सोपं जावं त्यांच्यासाठी काही थोड्याशा ट्रिक आहेत, काही बेसिक गोष्टी आहेत. तेवढ्या गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केल्या तर मी या ठिकाणी गॅरंटीने सांगतो की प्रत्येक विद्यार्थ्याला, प्रत्येक स्टुडंटला गणित हे काय जाईल, सोपं जाईल. मग त्याच्यामध्ये काय काय आहे तर सगळ्यात पहिली गोष्ट आहे की तुमचे 1 ते 30 पर्यंतचे पाठ असणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, 1 ते 30 पर्यंत तुमचे काय पाहिजे, पाठ पाहिजे. दुसरी गोष्ट, 1 ते 30 पर्यंतचे तुमचे वर्ग पाठ पाहिजे. वर्ग काय पाहिजे, पाठ पाहिजे. निदान तुम्हाला 1 ते 100 पर्यंतचे वर्ग हे सहज काढता आले पाहिजे, सहज आणि कमी वेळात काढता आले पाहिजे. त्यातही तुमचं 1 ते 30 वर्ग काय पाहिजे, पाठ पाहिजे. तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे, 1 ते किमान 30 पर्यंत किंवा 20 पर्यंत घन आपल्या काय पाहिजे, पाठ पाहिजे. ओके, आणि चौथी अत्यंत महत्त्वाची गोष्ट अशी की तुमचं कॅल्क्युलेशन जे आहे ते कॅल्क्युलेशन हे फास्ट पाहिजे. आता बरेच जण म्हणतील की सर गणितासाठी आपल्याला काय पाहिजे, सूत्र पाहिजे. बरोबर आहे, सूत्र पाठ पाहिजे. पण मी या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो की सूत्राची आपल्याला काहीही गरज नाही. कारण आपण विदाउट सूत्र, विदाउट फॉर्म्युला जे काय गणित शिकणार आहे आपण ते काय शिकणार आहे, विदाउट फॉर्म्युला. म्हणूनच आपल्या बॅचचं नाव आहे काय, सूत्राशिवाय गणित. काय नाव आहे, सूत्राशिवाय गणित. जर आपल्याला शिकायचं असेल तर ते सूत्राशिवाय गणित या ठिकाणी तुम्हाला काय केलं जाईल, शिकवलं जाईल. पण इथं जे कॅल्क्युलेशन आहे ते कॅल्क्युलेशन येण्यासाठी तुम्हाला गणित म्हटलं तर आपल्याला 4च क्रिया येतात. एक म्हणजे कोणती, बेरीज. दुसरं वजाबाकी. तिसरं गुणाकार आणि चौथं भागाकार. ज्या व्यक्तीला ह्या 4 क्रिया फास्ट येतात त्या व्यक्तीला गणित परफेक्ट येतं. काय येतं, परफेक्ट येतं. कारण तुम्हाला माहिती असेल लास्ट स्टेट मध्ये मॅक्सिमम प्रॉब्लेम हे तुम्हाला कॅल्क्युलेशन वर होते. कशावर होते, कॅल्क्युलेशन वर होते. आणि कॅल्क्युलेशन तुम्हाला फास्ट करायचं असेल तर बेसिक सगळ्या गोष्टी या तुम्हाला आल्या पाहिजे. तुम्हाला एवढ्या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे. याच्यासाठी आपण काय करतो, सर्वात आधी बेसिक मॅथमॅटिक्स तुमचं जर मल्टिप्लिकेशन असेल, ऍडिशन असेल, सबट्रॅक्शन असेल, डिव्हिजन असेल, हे सगळं पहिले आपण क्लिअर करतो. एखाद्या लेक्चर मध्ये तुम्हाला त्या बेसिक गोष्टी शिकवल्या जातात. नंतर मग तुम्हाला डायरेक्ट आपण काय करतो, चॅप्टरला स्टार्ट करतो. ओके, मग आता याच्यामध्ये आपण बेरीज वजाबाकी जनरली प्रत्येकाला येतं. पण तुम्हाला जे बेरीज वजाबाकी येते
ती बेरीज वजाबाकी नव्हे. इथं वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या गोष्टी बेरजेच्या विचारल्या जातात. तुम्हाला नैसर्गिक संख्यांची बेरीज विचारल्या जाते, समसंख्यांची बेरीज विचारल्या जाते, विषम संख्यांची किंवा तुम्हाला मूळ संख्यांची बेरीज विचारल्या जाते. अधून मधून बेरजा दिल्या जातात. काही तुम्हाला घातांकाची बेरीज करतात, काही दशांश पूर्णांकाची. ते वाटेवर बेरीज काही असेल तरी शेवटी ती बेरीजच आहे. मग आपल्याला ती बेरीज आली पाहिजे, वजाबाकी आली पाहिजे, गुणाकार आला पाहिजे, भागाकार आला पाहिजे. मग आपण या ठिकाणी बेरीज जनरली सगळ्यांना येतं, वजाबाकी जनरली सगळ्यांना येतं. तर पाहणार आहे काय मेथड्स ऑफ मॅथमॅटिक्स, मेथड्स ऑफ मल्टिप्लिकेशन किंवा मल्टिप्लिकेशन मेथड. ओके, तर मल्टिप्लिकेशन कसं केलं जातं. कारण सगळ्यात जास्त कॅल्क्युलेशन मध्ये मेन पार्ट जो असतो तो असतो मल्टिप्लिकेशनचा आणि डिव्हिजनचा. ऍडिशन सबट्रॅक्शन तुम्हाला येतं. ओके, आता मल्टिप्लिकेशनच्या व्हेरियस मेथड आहेत. ओके, तर त्या व्हेरियस मेथड्स आपल्याला माहित पाहिजे जेणेकरून आपला काय होईल, कॅल्क्युलेशन फास्ट होईल. मग आता या ठिकाणी काही वन बाय वन आपण थोडेसे 10-15 टाइप्स पाहणार आहे की जे वारंवार तुम्हाला गुणाकार करावा लागतो. ओके, त्यातला सगळ्यात पहिला असतं पहा, समजा तुम्हाला काय दिलेलं आहे की 1 बाय 1 नंबरचं मल्टिप्लिकेशन दिलेलं आहे. काय दिलेलं आहे, 1 बाय 1 नंबर, ज्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, एका पाठोपाठ एक. एका पाठोपाठ एक संख्यांचा गुणाकार. ओके, हे बघा बेसिक गोष्टीपासून मी तुम्हाला स्टार्ट करणार आहे. ओके, जसं उदाहरणार्थ समजा तुम्हाला 11 मल्टिप्लाइड बाय 12 दिलेला आहे, 12 मल्टिप्लाइड बाय 13 दिलेला आहे, 13 मल्टिप्लाइड बाय 14 दिलेला आहे, इथं 21 मल्टिप्लाइड बाय 22 दिलेला आहे, 22 मल्टिप्लाइड बाय 23 दिलेला आहे, 23 मल्टिप्लाइड बाय 24 दिलेला आहे. ओके, तुम्हाला हा गुणाकार दिलेला आहे. आता याचं जेव्हा आन्सर आपण काढतो तेव्हा आपण जनरली काय करत असतो की बाबा 23 गुणिले 24 दिलेला आहे. आपण काय करतो, 24 चा पाढा पाठ नसतो, आपण 4 3 12 चे 2 हाताला 1 4 गुणिले 8 आणि 1 9 एका अंकाने गुणल्यामुळे 0 देतो. मग 2 ने गुणतो, 3 दुणे 6 आणि 2 दुणे 4 याचे ऍडिशन करतो. 2 6 9 6 15 चे 5 किती आला 552. किती आला 552. बरोबर, ही आपण जनरली काय करतो, मेथड यूज करतो. पण 1 बाय 1 संख्यांचं जेव्हा मल्टिप्लिकेशन असतं तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची, शॉर्टकट मध्ये काय, तर दिलेल्या संख्येच्या छोट्या संख्येचा वर्ग करायचा, छोट्या संख्येचा वर्ग, त्याच्यामध्ये 30 संख्या मिळवायची, 30 संख्या काय करायची, मिळवायची. ओके, म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल समजा 11. आता इथे तुम्हाला मागाशी बोलताना मी काय बोललो होतो की तुम्हाला पाढेपाठ पाहिजे, बरोबर आहे, वर्ग पाठ पाहिजे, घन पाठ पाहिजे. ते नसेल तर आज उद्या 2 दिवसात ते करून घ्या. 11 चा वर्ग किती होतो, आता इथे तुम्हाला डायरेक्टली आपल्याला जेवढं जास्त आपण प्रॅक्टिस करणार तेवढं आपल्याला फास्ट होईल. 11 चा स्क्वेअर किती होईल, 121. त्याच्यामध्ये 11 मिक्स केले आपण, किती होतील, 132. किती झाले, 132. इथं 12 चा 144 प्लस 12 किती होईल, 156. किती होईल. आता इथे जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करत राहाल तेव्हा तुम्हाला काय ऍडिशनही करण्याची गरज नाही. म्हणजे काय झालं, 21 441 प्लस 21 किती होतं, 462. किती होतं, 462. ओके, आता 22 चा वर्ग किती होतं, 484. किती होतं, 484 प्लस परत त्यात किती, 22. किती होईल, 506. किती होईल, 506. म्हणजे तुम्हाला ऍडिशन करत असताना 13 चा स्क्वेअर 196 प्लस 13, 13 चा वर्ग 196 नाही, 14 चा 196, 169 प्लस 13 किती होतं, 182. किती होतं, 182. सांगायचं तात्पर्य काय, तर आपल्याला इथं जेव्हा 1 बाय 1
एका 1/1 संख्या असतात, एका मागोमाग एक संख्या असतात, तेव्हा काय करायचं, छोट्या संख्येचा स्क्वेअर करायचा प्लस तीच संख्या करायची. क्लिअर इथपर्यंत क्लिअर का? आता इथे 23 चा स्क्वेअर होतो 529 प्लस 23, 9 3 12 चे 2 आता नाही किती होतं 552. हे झालं तुमचं ए. क्लिअर इथपर्यंत कोणाला काही डिफिकल्टी? कमेंट पास करत चला. कोणाला इथपर्यंत काही डिफिकल्टी आहे का? इथपर्यंत कोणाला काही डिफिकल्टी आहे का? असेल तर सांगत चला, आपण पटापट एक एक मेथड घेऊया आणि समोर जाऊया. ओके चला. आता सेकंड, जसं तुम्हाला 1/1 आलं तसं एक सोडून एक, सॉरी याला अल्टरनेट म्हणतात. 1/1 म्हणजे अल्टरनेट. ऍक्च्युअली हे मागचं जे 1/1 एका मागे एक असेल. आता अल्टरनेट नंबर सेकंड, अल्टरनेट नंबर म्हणजे काय, एक सोडून एक. संख्यांचा गुणाकार. ओके म्हणजे काय, तर एक सोडून एक. जसं फॉर एक्झाम्पल इथं असेल, आपण छोटे छोटेच एक्झाम्पल घेऊ कारण तुम्हाला जनरली तुम्ही पाहिलं असेल तर 30 पर्यंतच मल्टिप्लिकेशन डिव्हिजन तुम्हाला असतं. ओके मग इथं जर आपण छोट्या छोट्या संख्या जर घेतल्या, 12 गुणिले 14, दुसरं 15 गुणिले 17, तिसरं 18 गुणिले साधारणतः 19, 19 गुणिले 21, इकडे घेऊ आपण 4, 22 गुणिले 24, त्यानंतर 23 गुणिले 25 आणि 6 25 गुणिले 27. आता इथं काय, एक सोडून एक आहे. काय, एक सोडून एक संख्यांचा गुणाकार म्हणजे काय, 12 घेतल्यानंतर 13 सोडली, 13 नंतर लगेच 14 घेतली. आता जनरली याचाही गुणाकार करताना आपण तसाच करतो. काय करतो, मगाशी सांगितल्याप्रमाणे 24 गुणिले 22, बरोबर आहे. पण या भानगडीत आपण पडायचं नाही. कारण काय माहितीये का, की तुमच्या पेनचा स्पीड आणि माइंड स्पीड, तुम्हाला माइंडचा जो स्पीड आहे हा स्पीड तुम्हाला इन्क्रीज करावा लागेल. आलं का लक्षात? कॅल्क्युलेशन जे आहे ते कॅल्क्युलेशन करत असताना तुम्हाला माइंड कॅल्क्युलेशन करावे लागते. काय करावं लागते, माइंड कॅल्क्युलेशन. कारण माइंडची जी पॉवर आहे ती एकदम भयानक आहे. आपण कमी वेळेमध्ये पटकन आन्सर काय करू शकतो, काढू शकतो. ओके आता इथं काय करायचं पहा, जेव्हा तुम्हाला एक सोडून एक असतं, जेव्हा तुम्हाला एक सोडून एक संख्यांचा गुणाकार असतो किंवा अल्टरनेट नंबर एक सोडून एक असतो, तेव्हा काय करायचा, मधल्या संख्येचा वर्ग करायचा. काय करायचा, मधल्या संख्येचा वर्ग -1. काय करायचं, मधल्या संख्येचा स्क्वेअर करायचा, त्यातून एक मायनस करायचा. आता मधली संख्या म्हणजे कोणती, 12 आणि 14 च्या मधात कोणती येते, 13. 13 चा स्क्वेअर करायचा, त्यातून एक मायनस करायचा. इथं काय करायचं, 16 चा स्क्वेअर करायचा, त्यातून -1 करायचा. इथं काय होईल, इथं 20 चा स्क्वेअर करायचा, त्यातून एक मायनस करायचा. इथं 23 चा स्क्वेअर करायचा, त्यातून एक मायनस करायचा. इथं 24 चा स्क्वेअर करायचा, त्यातून एक मायनस करायचा. इथं 26 चा स्क्वेअर करायचा, त्याच्यातून एक मायनस करायचा. पण इथं मायनस करत असताना आपल्याला वर्ग येणं फार गरजेचं आहे. ओके आता इथं 13 चा वर्ग तुम्हाला माहिती आहे काय, 169 - 1 म्हणजे 168. किती आन्सर येते आपला, 168. किती आला आपला आन्सर, 168. आता इथे 16 चा वर्ग 256 वजा 1, किती येईल आन्सर आपला, 255. 20 चा वर्ग 400, 400 वजा 1, किती येईल तुमचा आन्सर, 399. इथं 23 चा वर्ग, आता इथे 21 441, 22 444, 23 529 मधून एक गेला, किती राहिला, 528. 24 चा वर्ग 576, 576 मधून एक गेला, किती राहिला, 575. 26 चा वर्ग होतो 676, 676 मधून एक गेला, उत्तर तुमचं किती, 575. म्हणजे काय, कॅल्क्युलेशन करत असताना डायरेक्ट आपल्याला काय आला पाहिजे, डायरेक्ट मल्टिप्लिकेशन
हे आलं पाहिजे, म्हणजे आपलं काही आन्सर फास्ट येईल, काही आन्सर फास्ट येईल. क्लिअर इथपर्यंत? इथपर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? एक सोडून एक संख्यांचा जेव्हा गुणाकार करायचा असतो तेव्हा काय कराल की मधल्या संख्येचा वर्ग -1. इथपर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? इथपर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर सांगा, कमेंट पास करत चला मला. चला फास्ट. ओके, चला नेक्स्ट. पुढलं पाहता आपण जे पाहता मल्टिप्लिकेशन, वेगवेगळ्या मल्टिप्लिकेशनच्या काय मेथड्स आहेत. थर्ड, आणि जनरली आपल्याला जे शाळेत शिकवलं जातं ते शाळेतली तो पद्धत सगळ्यांना माहितीच आहे. आलं का लक्षात? शाळेतली जी पद्धत आहे ती सगळ्यांना माहितीच आहे. ओके, चला आता थर्ड आहे आपल्याला. उदाहरणार्थ आपल्याला 100 च्या जवळपासच्या काही संख्या आहेत. फॉर एक्झाम्पल 94 मल्टिप्लाइड बाय 97. सेकंड 93 मल्टिप्लाइड बाय 96. तीसरा है 92 मल्टिप्लाइड बाय 98. क्लियर? त्यानंतर म्हणजे एक एक एक्झाम्पल घेऊ आपण. एक 4-5 एक्झाम्पल घेत जाऊ आपण. चला 94 मल्टिप्लाइड बाय 98 4. आणि फिफ्थ आहे 91 मल्टिप्लाइड बाय 97. आता जर तुम्ही पाहिलं असेल तर एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल, या सगळ्या संख्या काय आहेत 100 च्या जवळ आहेत. काय आहेत या सगळ्या 100 च्या जवळ आहेत, किंवा 100 पेक्षा काय कमी. म्हणजे इथं 100 पेक्षा कमी, किंवा इन शॉर्ट आपण असं म्हणू की 90 to 100 पर्यंतच्या संख्या ज्या आहेत त्यांचा गुणाकार कसा करायचा. कारण बऱ्याच वेळेला विचारलं जातं ना, त्यांचा गुणाकार आपल्याला काय करायचा आहे. ओके, मग यात कधी कधी 100 पेक्षा लहान असतात, कधी कधी 100 पेक्षा मोठे असतात, कधी कधी एक संख्या 100 पेक्षा लहान असते, एक 100 पेक्षा काय असते मोठी असते. क्लियर? ओके, आता जनरली तुम्हाला जे सांगितलंय मी की ट्रॅडिशनल मेथडने आपण करतच असतो, पण ट्रॅडिशनल मेथड पेक्षाही आपल्याला एक गोष्ट आपल्याला करता येते. काय करायचं. आता इथं आपण एक्झाम्पल हे पाहूया. 91 मल्टिप्लाइड बाय 97. काय करायचं याच्यात पहा. आता मला सांगा 91 हे 100 पेक्षा किती ना लेस आहे. म्हणजे 91 to 100 पर्यंतचा डिफरन्स कितीचा आहे, तो 9 चा आहे. म्हणजे किती ना लेस आहे 9 ने. म्हणून आपण काय केलं इथं -9 लिहिले. 97 किती ना लेस आहे, कमी किती नाही तर 3 ने कमी आहे. म्हणजे इथं घेऊ आपण -3. पहिली स्टेप काय, जेवढ्याने 100 पेक्षा लहान असेल ते खाली लिहायचं, फक्त साइन मायनस लिहायचं, कारण कमी आहे म्हणून आपण काय करणार आहे मायनसचं साइन देणार आहे. 97 कितीने लहान आहे तर 3 ने लहान आहे, -3 केले आपण. क्लियर? आता 91 मधून 3 मायनस करा किंवा 97 मधून 9 मायनस करा. मायनस करताना म्हणजे वजाबाकी करताना काय करायची, क्रॉस करायची. वजाबाकी करताना तिरपी, ज्याला आपण काय म्हणतो तिरपी वजाबाकी. ओके, आता 97 मधून 9 गेले, आन्सर सारखाच येते तुमचं. 91 - 3 किती होतं 88. किती होतं 97 मधून 9 गेले तरी सुद्धा तुमचे काय होतात 88च येतात. किती येतात 88. मग आपण 88 हे लिहिले, या दोघांचं मल्टिप्लाय 9 × 3 = 27 ते लिहायची. झाला तुमचा आन्सर 8827. काय झालं तुमचा आन्सर 8827. परत लक्ष द्या, काय काय करायचं सांगितलं मी तुम्हाला. सगळ्यात पहिले काय कराल, काय सांगितलं, सगळ्यात पहिली स्टेप कितीनं लहान आहे 6नं, कितीनं लहान आहे 2नं. म्हणजे तुम्ही प्रॅक्टिस जर केली तर फास्ट होतं. 94 मधून 2 गेले, आता ज्याच्यातून काढणं सोपं आहे ते करायचं. किती राहतात 92. साइन 2 किती 12. हे तुमचा आन्सर.
चला नेक्स्ट 94 कितीनं लहान आहे 6 न, हे कितीनं लहान आहे 3 न. चला 94 मधून 3 गेले 91, sin 3 18, sin 3 किती 18. चला नेक्स्ट 93 कितीनी लेस आहे 7 नी, 96 कितीनी लेस आहे 4 नी. यातून हे काढा किंवा यातून हे काढा, आन्सर सारखं येतं. किती येतं तुमचं 89. 96 - 7 89, 93 - 4 89, 7 चौक 28. दोघांचं मल्टिप्लिकेशन नंतर लिहायचं. क्लियर. 92 कितीनं लहान आहे -8, हे कितीनं लहान आहे -2. चला 98 मधून 8 गेले, तुमचं आलं आन्सर 19. 8 गुणे 16. क्लियर. क्लियर. सेम प्रोसेस काय की तुम्हाला काय सांगितलं की कितीनं लहान आहे, कितीने लहान ते आधी लिहा आणि नंतर राहिलेल्या खालच्या संख्यांचा काय करायचा गुणाकार करायचा. खालच्या संख्यांचा गुणाकार संपलं. संख्यांचा गुणाकार. क्लियर. क्लियर इथपर्यंत. क्लियर का. हे झालं आपलं 90 to 100 पर्यंतचं मल्टिप्लिकेशन. ओके. क्लियर का इथपर्यंत. नेक्स्ट इथपर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम आहे का. इथपर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम आहे का. चला इथपर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम आहे का. इथपर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम आहे का. नेक्स्ट एक मेथड पाहणार आहे आपण. आता 100 प्लस ची पाहूया. म्हणजे जर समजा 100 प्लस जर संख्या असेल तर त्याचा गुणाकार कसा करायचा ते आपण पाहूया. ओके. फॉर एक्झाम्पल समजा पहिलं 102 multiplied by 106. Second 103 multiplied by 108. Third 104 multiplied by 109. त्यानंतर fourth 105 multiplied by 109. क्लियर. त्यानंतर पाच एक्झाम्पल पाहूया. 106 multiplied by 109. आता दोन अंकी संख्येचा गुणाकार करताना काय येतात आपल्या नाकी 9 येतात. बरोबर आहे. आता इथं 3 अंकी संख्यांचा गुणाकार आहे. प्रोसेस तीच. काय केलं होतं आधी आपण जेव्हा 100 पेक्षा कमी होतं तेव्हा काय केलं होतं, कितीनं लहान आहे ते काढलं, त्या संख्या खाली लिहिल्या, तिरपा वजाबाकी केली आणि दोघांचा गुणाकार लिहिला. इथंही सेम तसंच करायचं, फक्त चेंज काय करायचं ते सांगतो मी तुम्हाला. पहा आता इथं एक एक्झाम्पल पाहूया आपण. 106 मल्टिप्लाइड बाय 109. आता सेम प्रोसेस. 106 तिथं लहान होते, तिथं जास्त आहे. कितीनं जास्त आहे तर +6 जास्त आहे म्हणून आपण काय केलं +6 घेतलं. ओके. 109 कितीनी जास्त आहे तर 9 नी जास्त आहे, आपण +9 घेतलं. क्लियर. आता जेव्हा तिरपा तिथं वजाबाकी करायचो 100 पेक्षा कमी असताना इथं काय करायला लागेल आपल्याला ऍडिशन करावी लागेल. 106 + 9 किंवा 109 + 6 किती होतं तुमचं तर 9 10 115 किती होतं 115. या दोघांचं सेम मल्टिप्लिकेशन 9चा 54. हे झालं तुमचा आन्सर. हे झालं तुमचा आन्सर. क्लियर. आता हे सेम कितीनी जास्त आहे +5 कितीनी जास्त आहे 9. चला 9 × 5 14. काही केलं तरी सारखंच आहे. 9 × 5 45. 9 × 5 45. सेम कितीनी जास्त आहे 2 नी. कितीनी जास्त आहे 6 नी. ओके. चला 6 × 2 8 108 sin 2 12. इथं कितीनी जास्त आहे +3 कितीनी जास्त आहे 8. सेम 8 × 3 11 8 × 3 24. 8 × 3 किती 24. कितीनी जास्त आहे 4 कितीनी जास्त आहे 9 9 × 4 13 9 × 4 36.
झालं तुमचा आन्सर. झालं तुमचा आन्सर. क्लिअर? इथपर्यंत काही अडचण? इथपर्यंत काही अडचण? इथं फक्त काय करायचं की तिरपी बेरीज करायची. काय करायची? तिरपी बेरीज. हे इम्पॉर्टंट आहे. इथं काय केलं होतं आपण? वजाबाकी केली. क्लिअर? क्लिअर का इथपर्यंत? चला नेक्स्ट एकदा पाहून घ्या काय काय घेतलं आपण. छोटे छोटे असे भरपूर आपल्याकडे ट्रिक्स आहेत, भरपूर गोष्टी आहेत की ज्याचा वापर तुम्ही काय करू शकता की याच्यामध्ये करू शकता. एकदा पाहून घ्या काय काय आहे. क्लिअर का इथपर्यंत? इथपर्यंत क्लिअर का? चला नेक्स्ट पुढलं. आता एक जास्त दिलं एक कमी दिलं. काय केलं? एक जास्त दिलं एक कमी दिलं म्हणजे काय? डायरेक्ट एक्झाम्पल बघू आपण. समजा इथं 94 मल्टिप्लाइड बाय 105. सेकंड एक्झाम्पल इथं 95 मल्टिप्लाइड बाय 109. क्लिअर? थर्ड एक्झाम्पल 92 multiplied by 104. 96 multiplied by 107. आणि पाचवा एक्झाम्पल तो चारच पाहू. पहिले चारच पाहू. आता इथं थोडंसं काय चेंज आहे. प्रोसेस तीच. आता मला सांगा 96 जे आहे 96 कितीला कमी आहे 100 पेक्षा? तर ते -4. कितीला कमी आहे? -4. हे कितीला जास्त आहे? तर ते +7. एक कमी आहे एक जास्त आहे. सेम प्रोसेस तीच. आता 96 मध्ये 7 ऍड करा किंवा 107 मधून काय करा 4 मायनस करा. तुमचा आन्सर सारखाच येईल. म्हणजे 96 मध्ये 7 मिळवले तर तुमचं किती येते उत्तर? 103. किती येते? 103. किंवा 107 मधून 4 गेले हे प्लस आहे तर मिळवायचे, मायनस आहे तर मायनस करायचे. आता इथं आपण या दोघांचं मल्टिप्लिकेशन द्यायचे. बरोबर आहे? इथं मल्टिप्लिकेशन न लिहिता 2 0 द्यायचे आणि या दोघांचं मल्टिप्लिकेशन याच्यातून काय करायचं? मायनस करायचं. 728 याच्यातून मायनस करायचे. आता 300 मधून 28 गेले तर 10200 किती राहतील? साधारणतः 62. 72 किती राहतील? 72. ओके, हे तुमचा आन्सर. 10300 आहे तर 10000 जसे आहे तसेच राहतील. 300 मधून 28 गेले तुमचे किती आले? 272. क्लिअर? परत इथं कितीनी लहान आहे? 8. कितीनी लहान मोठे आहे? 4. चला 92 मध्ये आता मिळवणं सोपं आहे, त्यानंतर वजा करणं कठीण आहे. 92 + 4 96. आता काय करा 2 0 द्यायचे. 8 चौक 32 याच्यातून मायनस करायचे. आता साधारणतः 9500 राहतील. किती राहतील? 9500 10 2 8 68. किती राहिले? 68. ओके, इकडे कितीनी कमी आहे? 6. कितीनी जास्त आहे? 5. किती होतं? 99. 105 मधून 6 गेले 99. परत प्रोसेस 2 0 द्यायचे, त्यातून 6 पंचे 30 वजा करायचे म्हणजे किती येतील? 9870 हे तुमचं काही उत्तर. क्लिअर? चला कितीने कमी आहे? -5. कितीने जास्त आहे? 9. आता एक वजा करणं सोपं आहे मिळवण्यापेक्षा. 9 मधून 5 गेले किती राहिले? 104. हे 2 0 दिले. 9 5 45 याच्यातून वजा करा म्हणजे इथे 10400 तून 6300 किती राहील? 55 आहे तुमचा आन्सर. हे आन्सर आहे. काय करायचं? तिरपी बेरीज असेल बेरीज करायची, वजाबाकी असेल वजाबाकी करायची, पण कशातून? 2 0 देऊन. ओके, एवढं लक्षात ठेवायचं. क्लिअर? चला इथपर्यंत कोणाला काही अडचण? इथपर्यंत कोणाला काही अडचण?
चला नेक्स्ट एकदा पाहून घ्या काय काय केलं आपण. एकदा चेक करा काय काय केलं तर. चला फास्ट. फास्ट. झालं. नेक्स्ट चला पाच. एक मेथड आहे पुढली. चला 99 999 9999 ने गुणाकार करणे. याचा पॅटर्न असते. काय असते? पॅटर्न असते. जर असं असेल तर याचा आपल्याला काय करायचं आहे? गुणाकार करायचा आहे. त्याचा गुणाकार करत असताना कसा करायचा ते आपण पाहूया. पॅटर्न फक्त एक थोडासा आपल्याला लक्षात आला की कसं करायचं की मग आपले सोडवणं सोपं होईल. तीन एक्झाम्पल घेऊ आपण दोन्ही याचे. चल समजा आपल्याला एखादी संख्या कोणती दिलेली असेल 54 मल्टिप्लाइड बाय 99. सेकंड 78 मल्टिप्लाइड बाय 99 किंवा इथं थर्ड 99 मल्टिप्लाइड बाय 88. ओके. दूसरा एग्जांपल 234 मल्टिप्लाइड बाय 999. 456 मल्टिप्लाइड बाय 999 आणि 6 नंबर्स आहे 789 मल्टिप्लाइड बाय 999. ओके. त्याच्यापेक्षा थोडेसे दोन एक्झाम्पल आणखी घेऊ आपण. 6 नंबर 876 मल्टिप्लाइड बाय चला एक अजून वाढेल 7 मल्टिप्लाइड बाय 99. किती वेळा नाव असते आपल्याला काही फरक नाही पडत. 2 3 4 6 मल्टिप्लाइड बाय 999. ओके. इथं एक गोष्ट लक्षात आली का तुमच्या की इथं जेवढ्या संख्या दिलेल्या आहेत याच्यात कॉमन पॅटर्न चालतोय. काय चालतोय? कॉमन. म्हणजे इथं काय 99 आहे, इथं 99 आहे, इथं 99 आहे. क्लियर. इकडे 999 आहेत, 999 आहेत, 999 आहेत. इकडे 9999 आहेत, 9999 आहेत. पण याच्यात कॉमन एक गोष्ट काय आहे ते लक्षात घ्या. इकडे 2 डिजिट असेल तर इकडे सुद्धा 2 डिजिट आहे. इकडे 2 डिजिट आहे, इकडे 2 डिजिट आहे. इकडे 3 डिजिट आहेत, इकडे 3 डिजिट आहे. इकडे 4 डिजिट आहेत, इकडे 4 डिजिट आहे. डिजिट वर लक्ष आपलं पाहिजे. एवढं लक्षात घ्या. म्हणजे असं नाही चालणार की बा इकडे 3 4 5 6 आणि इकडे फक्त 3च 9 आहे. असं चालणार नाही. हा इकडे 9 शिल्लक चालेल पण इकडचे डिजिट हे कमी नको. इकडचे डिजिट दिलेल्या 9 पेक्षा जास्त नको. एवढं लक्षात ठेवायचं. कमी चालतील. म्हणजे असं जर असेल काय समजा एखादा एक्झाम्पल 9 नंबरचा असा आहे 35 मल्टिप्लाइड बाय 999 तर हे आपण सोडवू शकतो. कारण इकडे 999 जास्त आहे, इकडली जी संख्या आहे त्यातले डिजिट कमी आहे. असं चालेल. पण इकडले जास्त आणि इकडले कमी असं चालणार नाही. मग आता इथं तुम्हाला जनरली आपण काय करतो तेच आपली ट्रेडिशनल मेथड 99 ने ते 54 मल्टिप्लाइड बाय 99 करतो. आता काही काही तर शहाणे एवढे खतरनाक असतात
की इथं 99 मल्टिप्लाइड बाय 54 करतात. म्हणजे 4 ने पण गुणायचं, 5 ने पण गुणायचं. काही एकदाच गुणतात 9 9 ने. आलं का लक्षात? पण एवढं ट्रॅडिशनल मेथडनी आपण जायचं नाही. काय करायचं सिंपल तुम्हाला इथं लॉजिक सांगतो मी. लक्ष द्या. जेव्हा तुम्हाला या पॅटर्न मध्ये गणित असतात तर सिंपल काय करायचं पहा. हे जे दिलेले अंक आहेत आपल्याला 99 99 99 याच्याशी आपल्याला सध्या काही घेणं देणं नाहीये. हे जे दिलेले आहेत ना आपल्याला संख्या याच्याशी आपल्याला सध्या काहीही घेणं देणं नाही. म्हणजे याचा रूल कुठंच नाही येणार आपल्याला. आपण जेव्हा मल्टिप्लिकेशन करू काय करणार आहे आपण पहा. एक एक गोष्ट लक्षात घ्या. जो दुसरा नंबर आहे ज्यातून 1 मायनस करायचा म्हणजे 234 मायनस 1 किती येतं 233. काय केलं आपण 1 मायनस केला किती आलं 233. आता हा जो शेवटचा डिजिट आहे याला 10 पर्यंत वाढवायचं. आधीचे जेवढे डिजिट असतील त्याला काय करायचं 99 पर्यंत वाढवत न्यायचं. क्लियर? म्हणजे काय समजा या 2 ला आपण 9 पर्यंत इन्क्रीज केलं तर त्यात किती ऍड करायला लागतील 7. या 3 ला 9 पर्यंत वाढवलं आपण तर किती ऍड करायला लागतील 6. आणि शेवटचा डिजिट 4 ला 10 पर्यंत नेलं तर किती ऍड करायला लागतील 6. हे झालं तुमचा आन्सर. हे झालं तुमचा आन्सर. सेम प्रोसेस -1 करायचा किती 8 7 6 6 कारण शेवटच्या अंकातून एक मायनस होईल. मग आता 8 ला किती पर्यंत न्याल 9 पर्यंत. 7 ला कुठपर्यंत न्याल 9 पर्यंत. 6 ला कुठपर्यंत न्याल 9 पर्यंत. 7 ला कुठपर्यंत न्याल 10 पर्यंत. शेवटचा डिजिटच आपल्याला कुठपर्यंत न्यायचा आहे 10 पर्यंत. अदरवाइज त्याच्या आधीचे जेवढे असतील 10 प्लेस पासून इकडे किती प्लेस पर्यंत असू द्या ते तुम्हाला 9 पर्यंतच इन्क्रीज करावे लागतील. 8 मध्ये किती मिळवाल 1. 7 मध्ये किती ऍड कराल 2. 6 मध्ये किती ऍड कराल 3. 7 मध्ये किती ऍड कराल 3. झालं तुमचा आन्सर. क्लियर? चला इकडलं येतं एकदम 50 किती 3. 5 आणि 4 9. 4 आणि 6 किती 10. किती आला तुमचा 53 46. 78 - 1 77. 7 ला 9 करण्यासाठी 2. 8 ला 10 करण्यासाठी 2. 77 22. इथं 88 - 1 किती होईल 87. याच्यात 1 याच्यात 2. झालं तुमचा आन्सर. इथं 4 5 5 1 मायनस केला. 4 मध्ये किती ऍड कराल 5. 5 मध्ये किती ऍड कराल 4. 6 मध्ये किती ऍड कराल 4. फक्त शेवटचा युनिट प्लेसचा नंबर आपल्याला 10 पर्यंत इन्क्रीज करायचा आहे. त्याच्या आधीचे जेवढे काही नंबर असतील ते आपल्याला कुठपर्यंत न्यायचे 9 पर्यंत. सेम इथं काय कराल इथं 1 मायनस केला 7 8 8. याला कुठपर्यंत न्याल 9 पर्यंत नेण्यासाठी 2. याला 9 पर्यंत नेण्यासाठी 1. याला 10 पर्यंत नेण्यासाठी 1. झाला तुमचा आन्सर. क्लियर? आता लक्ष द्या इथं थोडंसं चेंज आहे. इथं 3 डिजिट आहेत इथं 3 डिजिट आहेत का नाही. पण याचे 3 डिजिट करण्यासाठी काय करायचा एक 0 देऊन टाकायचा. काय करायचा याचे 3 डिजिट करण्यासाठी आपण एक जसं आपण फ्रॅक्शन सोडवत असतो डेसिमल सोडवतो तर पॉइंट नंतर तुम्हाला किती 0 दिले तरी काही फरक पडतं का नाही. मग इकडे 999 ने जेव्हा मल्टिप्लिकेशन करतो तेव्हा एक डिजिट वाढवून द्यायचा. चला 35 - 1 34. 0 मध्ये 9 करण्यासाठी 9 टाका लागतील. 3 मध्ये किती ऍड करायला लागतील 6. 5 मध्ये किती ऍड करायला लागतील 5. झालं तुमचा आन्सर. क्लियर? क्लियर का? एकदा चेक करून घ्या. एकदा चेक करून घ्या. मल्टिप्लिकेशनच्या मेथड आपल्याला हेच पाहिजे आज. म्हणजे उद्या तुमचं स्टार्ट करेल मी संख्या चॅप्टर. काय करेल संख्या चॅप्टर. आज थोडंसं पहिलाच दिवस होता. त्यानंतर तुमचं मला एक उद्या तुमचं मॅथ्सचं पण चॅप्टर घेईल मी आणि रिझनिंगचं पण चॅप्टर घेईल. मला काय लक्षात मॅथ आणि रिझनिंग दोन्ही 1.5 तास पॅरलल आपलं काय होईल पर डे चालायचं. क्लियर? इथपर्यंत क्लियर का? इथपर्यंत कोणाला काही अडचणी आहेत का? चला फास्ट एकदा चेक करून घ्या. चला
क्लियर क्लियर का? चला नेक्स्ट. त्यानंतर समजा तुम्हाला एक थोडस 11 नी आहे 25 नी आहे बऱ्याचशा मेथड आहेत छोट्या छोट्या तुम्हाला फटाफट सांगून देतो मी इकडे. चला 7 नंबर 11 ने मल्टिप्लाय करायचं 11 ने गुणाकार. ओके 11 ने काय करायचं आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. शॉर्ट आपल्याला तोंडी जमलं पाहिजे. आलं का लक्षात? जेवढ्या काही मी तुम्हाला ट्रिक सांगत आहे या सगळ्यांचा वापर हा तुम्हाला काय करता येईल माहिती आहे का? तोंडी तुम्हाला उत्तर काढता येतील माइंड कॅल्क्युलेशन करून. जर तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस केली तर माइंड कॅल्क्युलेशन करून तुम्ही काय करता डायरेक्ट आन्सर काढू शकता. डायरेक्ट काय काढता येईल आपल्याला आन्सर काढता येईल. आता त्याच्यासाठी काय करायचं पहा 11 ने करायचं आहे. फॉर एक्झाम्पल आपण 2-3 एक्झाम्पल घेऊया. चला पहिलं समजा तुम्हाला 35 मल्टिप्लाइड बाय 11 करायचं आहे. सेकंड 85 किंवा 86 मल्टिप्लाइड बाय 11 करायचं. क्लियर? त्यानंतर थर्ड 2 3 4 multiplied by 11 4 5 6 multiplied by 11 त्यानंतर 7 8 9 multiplied by 11. ओके हे सोडवायचं. ओके त्यानंतर इथे आणखी एखादा जास्तीचा नंबर घेऊ आपण 6 1 2 3 4 5 multiplied by 11 आणि 7 1 2 7 8 9 6 4 multiplied by 11. एवढ्याचा जे काय राहील तुमचा एवढ्या सगळ्यांचा जे राहील क्लास 1 ओके पाहता हे छोट्या संख्या असतात आपण कडे करतो 11 5 55 चे 5 5 राहिले 11 ते 33 33 आणि 5 किती होतात 38 झाला आपला आन्सर. छोटा आहे तर आपल्याला काढायला काही प्रॉब्लेम नाही जात. पण जेव्हा मोठं असतं तेव्हा चुकण्याचे चान्सेस जास्त असतात. काय करायचं पहा इथं जेव्हा 11 ने मल्टिप्लिकेशन आपण करतो तेव्हा काय करायचं पहा हा 5 इकडे ओढायचा हा 3 इकडे ओढायचा या दोघांची बेरीज करून ते मध्ये लिहायची 5 आणि 3 8 झालं तुमचा आन्सर 385. काय केलं पहा हा 6 इकडे ओढायचा हा 8 इकडे ओढायचा 8 आणि 6 किती होतात 14 8 आणि 6 किती होतात हा 6 इकडे हा 8 इकडे 8 आणि 6 14. पण दोन डिजिट आपण लिहू शकत नाही म्हणून हा राहिलेला याच्यात ऍड करायचा 8 आणि 9 4 6. आता एवढं किचकट करण्यापेक्षा सिंपल आपण एक गोष्ट करू शकतो. काय करू शकतो पहा 86 मल्टिप्लाइड बाय 11 हा 6 जसाच्या तसा. ओके या दोघांचे ऍडिशन करा 8 आणि 6 14 चे 4 1 कॅरी 8 जसाच्या तसा आहे ना 8 आणि 1 9. तुमचं उत्तर किती आलं 946 946. परत पहा हे 4 जसे म्हणजे एक एक घ्यायचं पहिला डिजिट घ्यायचा हे 4 जसेच्या तसे. आता या दोघांचे ऍडिशन करा 4 आणि 3 7. आता या दोघांचे ऍडिशन करा 2 आणि 3 5. आता राहिलेला सिंगल गॅप 2 झालं तुमचा मल्टिप्लिकेशन झालं मल्टिप्लिकेशन. पहा परत लक्ष द्या हे 6 जसेच्या तसे. आता या दोघांचं ऍडिशन 6 आणि 5 11 11 चा 1 हातचा आला 1. आता परत 5 आणि 4 9 9 ने 10 10 चा 0 हातचा आला 1. राहिला शेवटचा 4 आणि 1 5. तुमचं उत्तर किती आलं 5016. 6 चे 6 6 आणि 5 11 चा 1 हातचा आला 1. 5 आणि 4 9 10 4 आणि 5 होते. आता हे पहिले हा एक डिजिट मग हे दोन डिजिट मग हे दोन डिजिट आणि मग राहिलेला शेवटचा 9 चे 9 9 8 किती होतात 17 चे 7 हातचा आला 1. आता हे 15 आणि 16 चा 6 हातचा आला 1. परत 7 आणि 8
7 आणि 8. इथेही तसंच, पहिले हे 5, नंतर हे दोघं 5 आणि 4 9, नंतर हे दोघं 4 आणि 3 7, नंतर हे दोघं 3 आणि 2 5, नंतर हे दोघं 2 आणि 3, परत शेवटचा राहिलेला आहे. इथे तसं 4 चे 4 8 आणि 4 सॉरी 6 आणि 4 10 चे 0 8 आहे, 9 6 15 आणि 16 चे 6 आहे, 8 आणि 9 17 आणि 18 चे 8 आहे, 15 आणि 16 चा 6 आहे, 7 आणि 8 झाला तुमचा गुणाकार. क्लियर? लिहून घ्या. क्लियर? चला 5. ओके, चला नेक्स्ट. एक मेथड आहे 5 ने मल्टिप्लिकेशन. आणि दुसरा आहे 5 ने भागाकार. दुसरा आहे 5 ने 5 ने गुणाकार आणि 5 ने भागाकार हे आपण बघू कसं करायचं. 5 समजा इथं पहिलं 35 समजा पाहिजे 16 मल्टीप्लाइड बाय 5 छोट्या संख्या को आपण. दुसरा 95 मल्टीप्लाइड बाय 5. तिसरा 112 मल्टीप्लाइड बाय 5. मोठ्या मोठ्या संख्या घेतल्या चालतात. 224 मल्टीप्लाइड बाय 5 4 5 310 मल्टीप्लाइड बाय 5 450 मल्टीप्लाइड बाय 5. जनरली 5 नं मल्टिप्लिकेशन करत असताना आपण काय करतो, छोट्या संख्या आहेत चला 15 16 85 आपलं डायरेक्ट तसंच येतं आन्सर. काय तर तसंच येतं. 16 चा पाढा असेल तर आपला आन्सर काय तर डायरेक्ट तेच येतं. पण जर संख्या मोठमोठ्या असेल तर आपल्याला काय होतं, थोडंसं किचकट जातं. मग अशा वेळेला काय करायचं, गुणाकार करत असताना सिंपल एक गोष्ट करायची की दिलेल्या संख्येचे अर्धे करायचे. दिलेल्या संख्येचे हाफ. ओके, जर पॉइंट असेल तर काढून टाकायचं, आणि पॉइंट नसेल तर 0 द्यायचा. आता याचा अर्थ काय, याचा अर्थ सांगतो काय. 0 द्या. ओके, एवढं मल्टिप्लिकेशन मध्ये लक्षात ठेवायचं. काय काय सांगितलं. आता हे 16 आहेत ना, याचे अर्धे केले किती होतात 8. याच्यात पॉइंट आहे का नाही, म्हणून 0 देऊन द्या. 95 चे हाफ करताना आपल्याला किती होतात, 95 चे हाफ जर केले तर 42.5 किती होतात, 42.5 होतात. कारण 42 नाही 47.5 होती. किती होती रे, 47.5. कारण 95 चे हाफ किती होतात, तर ते 47.5 होती. याने जर दिला 4 दूनी 8 उरला 1 2 7 14 उरला 1. आता इथे काय आला, पॉइंट आला.
फक्त एकच काम करायचं, इथं पॉइंट नव्हता 0 दिला, इथं पॉइंट आला, हा पॉइंट काय करायचा काढून टाकायचा. म्हणजे किती 475 झाला आन्सर. 112 चे अर्धे किती होतात 56. पॉइंट आहे का याच्यात नाही म्हणून 0 दिलं. इथं अर्धे करा, किती होतात त्याचे अर्धे 112 224 चे अर्धे. आता यात पॉइंट आहे का नाही म्हणून 0 देऊन द्यायचा. इथं अर्धे केले 310 चे किती होतात 155. किती होतात 155. कारण 150 150 300 5 5 10 याच्यात पॉइंट आहे का नाही 0 देऊन द्यायचा. 450 चे अर्धे जर केले तर 225 पॉइंट आहे का नाही 0 देऊन द्यायचा. हे झालं मल्टिप्लिकेशन. आता डिव्हिजन करायचं आपल्याला. सेम हेच नंबर घेऊ आपण म्हणजे आपल्याला सोपं जाईल. किती 16 गुणिले 16 भागिले 5 दुसरं 95 divided by 5 तिसरं 112 divided by 5 नंतर 45 224 भागिले 5 224 भागिले 5. पाचवा एक्झाम्पल आहे 310 divided by 5 आणि 415 divided by 4. इथं काय केले होते अर्धे केले होते. पॉइंट आला असेल तर पॉइंट काढला, पॉइंट नसेल तर 0 दिला. याच्या नेमकं उलट इकडे करायचं. काय करायचं उलट. आता उलट म्हणजे काय पहा. पहिली गोष्ट करायची डबल. काय करायची पहिले डबल करायची. पहिली गोष्ट डबल. 16 चे डबल किती होतात 32. ओके. पॉइंट नसेल तर पॉइंट द्यायचा. पॉइंट नसेल तर द्या आणि 0 असेल तर काढा. बस एवढं लक्षात ठेवायचं. नेमकं याच्या उलटी प्रोसेस आहे. काय इथं अर्धे केले होते पॉइंट असला तर तो काढायचा, नसेल तर 0 द्यायचा. उलटा येतं. पॉइंट नसेल तर पॉइंट द्या, 0 असेल तर 0 काढा. चला 95 चे डबल किती होतात 95 चे डबल किती होतात 9 दुनी 18 190 190 0 आहे तो काढून टाका. उत्तर किती 19 इथं 112 चे डबल किती होती 224. आता यात आहे का पॉइंट नाही म्हणजे उत्तर येईल 22.4. 22.4 याला भागलं 5 गुणे 10 5 गुणे 10 524. आता 224 चे डबल किती होती 448. पॉइंट आहे का नाही पॉइंट देऊन द्या. याचे डबल किती होती 310 चे 620. याच्यात 0 आला तो 0 काढून टाकायचा. उत्तर किती 62. याच्यात पण डबल करायचं. 450 आणि 450 किती होतात 900. किती होतात 900. एक 0 काढून टाकायचा. किती 90. हे तुमचा आन्सर. क्लियर करून घ्या. चेक करून घ्या एकदा काय काय केलं तर आपण. ओके. चला नेक्स्ट पाहत आहे. शेवटची तुम्हाला 25 ने मल्टिप्लिकेशन सांगतो मी तुम्हाला. 25 ने गुणाकार करणे. शेवटची पद्धत तुम्हाला सांगतो.
25 ने गुणाकार करणे कसा करायचा. आता एखादी संख्या जर दिलेली असेल, समजा फॉर एक्झाम्पल 235 मल्टिप्लाइड बाय 25 याचा गुणाकार करायचा आहे. काय करायचं आहे? 235 मल्टिप्लाइड बाय 25. 25 5 125 चे 5 ह्याचे उरले 12. 25 त्रिक 75 85 87 चे 7 ह्याचे उरले 8. 25 दुनी 50 आणि 8 किती येतं उत्तर आपलं? 5875. हे आपण केलं ट्रेडिशनल मेथड. पण असं न करता आपण अजून एक पद्धत वापरू शकतो. काय? तर 25 ने जेव्हा गुणाकार करायचा असतो, किती आहे? 235. याच्यावर 2 झिरो द्यायचे आणि 4 ने डिवाइड करायचं. काय सांगितलं मी तुम्हाला? 2 झिरो द्यायचे, 2 झिरो आणि डिवाइडेड बाय किती? 4 एवढं करायचं. चल 4 पंच 20 उरले किती? 3. 4 8 32 उरले किती? 3. 4 7 28 उरले किती? 2. 4 पंच 20 किती आलं तुमचं? 5875. टॅली झालं का? टॅली झालं का? एकदा चेक करून. कोणत्याही संख्येला काय करायचं की 25 ने गुणाकार जेव्हा आपण करतो, दिलेल्या संख्येवर 2 झिरो द्यायचे, दिलेल्या संख्येच्या शेवटी 2 झिरो द्या आणि 4 ने भागा. बस आलं तुमचं. 4 ने भागा. जसं उदाहरणार्थ एक्झाम्पल घेऊन पाहू आपण. 2 7 8 9 मल्टिप्लाइड बाय 25. काय सांगितलं? इथं 7 8 9 वर 2 झिरो द्या, 4 ने डिवाइड करा. काय होईल? 4 1 4 उरले 3. 4 9 36 उरले 2. 4 7 28 उरला 1. 4 2 8 उरले 2. 4 5 20 किती आलं? 19,725. क्लियर? क्लियर का? कोणत्याही संख्येला समजा उदाहरणार्थ छोटीशी घेऊ आपण. 45 गुणिले 25. काय करायचं याला? 45 वर 2 झिरो भागिले 4. काय निघतं? 4 1 4 4 1 4. 4 1 4 उरला 1. 4 2 8 4 5 20 किती आला? 11 25. 11 25. उत्तर 1. अकरा 25. चला चेक करून घ्यायचं. चला क्लियर? क्लियर का? आणि जर नसलंच काही तर मग आपल्याला एक बेस्ट मेथड आहे. ती मेथड एकदा शेवटची सांगतो, नंतर थांबून जाऊ आपण लागलं तर. समजा तुम्हाला एखाद्या संख्येने दुसऱ्या संख्येला मल्टिप्लाय करायचं 2 अंकी संख्येने. जसं उदाहरणार्थ 53 गुणिले 32 गुणाकार करायचा. तर 2 अंकी संख्येचा गुणाकार करताना दोन्ही गुणा तिन्ही गुणा एवढं करायचं नाही. काय करायचं पहा. पहिले या दोघांचा गुणाकार करायचा. 3 दुने 6. पहिले या दोघांचा काय केला? गुणाकार. नंतर या दोघांचा गुणाकार तिरपा गुणाकार करून बेरीज. 3 त्रिक 9 आणि 5 दुने 10 किती झाले? 19. 19 चे 9 उरला किती? 1. आता या दोघांचा गुणाकार 5 त्रिक 15 आणि 16 झालं तुमचं उत्तर. म्हणजे पहिले काय करायचं? 1 2 2 3 4 पहिले या दोघांचा गुणाकार, नंतर याचा तिरपा गुणाकार, त्याची बेरीज आणि शेवटी या दोघांचा गुणाकार. परत बघा.
64 multiplied by 72. पहिल्या दोघांचा गुणाकार करा. 4 गुणे 8. आता तिरपा गुणाकार. 6 गुणे 12. 7 28. किती होतात हे? 40. 40 चा 0 उरले 4. साइन 7 42. 42 संख्या 46. परत 86 multiplied by 34. आता ही प्रॅक्टिस जर केली तर फास्ट होईल. चला 6 चौक 24 चे 4. आजचे उरले 2. 6 चौक 24. 24 चे 4 उरले 2. 8 चौक 32 आणि साइन 3 18. फक्त हे ऍडिशन करताना चुकलं नाही पाहिजे. साइन 3 18. 8 चौक 32. 8 मध्ये 9 12 चे 2 आता किती आले? 52. किती आले? 52 चे 2. आजचे उरले 5. 8 3 24 आणि 5 किती होतात? 29. पण इथं ऍडिशन करताना जर बिचकलं ते झालं मग तुमचं. ऍडिशन करताना जर बिचकलं तर सगळं बिचकून जातं. परत एखादा एक्झाम्पल बघ. 92 multiplied by 84. 4 गुणे 8 9. 8 गुणे 16. 9 चौक 36. किती होतात? 12 52. ओके 52 चे 2 आजचे उरले 5. 9 8 72 आणि 5 किती होतात? 72 आणि 5 किती होतात? 77. सांगायचं तात्पर्य प्रॅक्टिस जेवढी जास्त कराल तुम्ही तेवढी ॲक्युरसी जास्त. जर प्रॅक्टिस नाही केली तर ॲक्युरसी नाही. याच्यात मग माहितीये का आपल्याला सश्याची धाव पाहिजे. आणि कासवाचं सातत्य पाहिजे. तरच रिझल्ट येतो. क्लियर ओके. हे झालंय कॅल्क्युलेशनच्या तुमच्या बऱ्याचशा मेथड्स. आपल्याला उद्या सुरू करताना